Test the equivalence relation. Example: A is set of non-zero integers and A cross A is its Cartesian product. Any two members of A cross A related as order pair AB related to order pair CD whenever AD is equal to BC. Given एक्झाम्पलमध्ये जे दिलेलं आहे ते आपण अगोदर लिहून घेऊयात. रिलेशन काय डिफाईन केलेलं आहे? आर इज इक्वल टू ऑर्डर पेअर ए बी ऑर्डर पेअर सी डी बिलॉंग्स टू ए क्रॉस ए सच दॅट ए डी इज इक्वल टू बी सी. आर इज सबसेट ऑफ ए क्रॉस ए. फर्स्ट, आर इज रिफ्लेक्सिव. ऑर्डर पेअर ए कॉमा ए रिलेटेड टू ऑर्डर पेअर ए कॉमा ए सिन्स A into A is equal to A into A. Hence, order pair A comma A belongs to A cross A. Therefore, काय मिळाला? R is reflexive मिळाला. Next, R is symmetric. If order pair AB related to order pair CD implies AD is equal to BC by definition of relation is equal to CB is equal to DA. LHS इज इक्वल टू RHS किंवा RHS इज इक्वल टू LHS लिहिलं तर काय फरक पडणार आहे का? तर नाही. हेन्स ऑर्डर पेअर CD रिलेटेड टू ऑर्डर पेअर AB फॉर एनी ऑर्डर पेअर AB कॉमा ऑर्डर पेअर CD बिलॉंग्स टू A क्रॉस A. हेन्स गिवन रिलेशन इज सिमेट्रिक रिलेशन. नेक्स्ट, R इज transitive relation. If order pair AB related to order pair CD and order pair CD related to order pair EF, that is AD is equal to BC and CF is equal to ED. Therefore, दोन्ही जी आपल्याला कंडिशन मिळाली आहे त्याचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. AD इंटू CF इज इक्वल टू BC इंटू ED. Therefore, AF in bracket DC is equal to BE in bracket CD. Therefore, AF into DC is equal to BE into DC. Therefore, काय मिळालं? AF is equal to BE. DC ला कॅन्सल झाला आणि टर्म काय मिळाली? AF is equal to BE. Therefore, AF is equal to EB. Then, order pair AB related to EF given कंडिशनवरून काय मिळालं? ऑर्डर पेअर ए बी रिलेटेड आहे ऑर्डर पेअर EFसाठी. हेन्स गिवन रिलेशन इज काय मिळालं? ट्रान्झिस्टिव्ह रिलेशन. हेन्स जे गिवन रिलेशन मिळालेलं होतं याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळालं? गिवन रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिस्टिव्ह. हेन्स द रिलेशन इज ॲन इक्विव्हॅलन्स रिलेशन. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. आर बी रिलेशन ऑन सेट ऑफ पीपल. R is equal to order pair AB such that A is brother of B. A हा Bचा ब्रदर आहे असं रिलेशन डिफाईन केलेलं आहे. तर हे काय आपल्याला टेस्ट करायचं आहे की हे इक्विव्हॅलन्स आहे का? तर गिवन R इज इक्वल टू ऑर्डर पेअर AB सच दॅट A इज ब्रदर ऑफ B इज सबसेट ऑफ A क्रॉस A. हे कशावरती डिफाईन केलं? तर आपण सेट ए वरती डिफाईन केलं. देअरफॉर आज आर डिफाईन्स ऑन ए गिवन रिलेशन डिफाईन कशावरती केलं? तर सेट ए वरती केलं. फर्स्ट कंडिशन, आर इज रिफ्लेक्सिव्ह. ए इज नॉट ब्रदर ऑफ ए हा एचाच ब्रदर असेल का? तर नसेल का? तर इथं काय कंडिशन दिलेलं? ए इज ब्रदर ऑफ बी. ए हा बीचा ब्रदर आहे. मग ए हा एचा ब्रदर असेल का? तर इट इज नॉट पॉसिबल. हेन्स ऑर्डर पेअर ए डज नॉट बिलॉंग्स टू आर. फॉर एनी ए बिलॉंग्स टू ए देन इट इज नॉट रिफ्लेक्सिव्ह. गिवन रिलेशन हे रिफ्लेक्सिव्ह नाही. नेक्स्ट, आर इज सिमेट्रिक. Order pair AB belongs to R does not belong to order pair BA belongs to R. ऑब्वियसली ना, जर A हा इज ब्रदर ऑफ B आहे पण B इज ब्रदर ऑफ A असेल का? तर इट इज नॉट पॉसिबल बिकॉज A इज ब्रदर ऑफ B बट B इज नीड नॉट बी सिस्टर ऑफ A. म्हणजे A हा बीचा ब्रदर आहे पण बी काय आहे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही आहे. किंवा ती सिस्टर आहे एची, बी ही सिस्टर आहे ही पण आपण सांगू शकत नाही. म्हणून बी इज नीड नॉट बी सिस्टर ऑफ ए. हेन्स इट इज नॉट सिमेट्रिक. नेक्स्ट,
R is transitive. Order pair AB belongs to R and order pair BC belongs to R implies order pair AC belongs to R. That is, A is brother of B and B is brother of C. But A हा B चा भाऊ आहे आणि B हा C चा भाऊ आहे. मग ऑब्वियसली A is brother of C. A हा C चा भाऊ असेल. Hence A is brother of C. It is transitive. Now to test another antisymmetric relation. If order pair AB belongs to R, order pair BA belongs to R, but A not is equal to B, is not antisymmetric. म्हणजे A is brother of B, but वरती पाहिलेले आहे आपण कंडिशन सिमेट्रिकची. B हा A चा ब्रदर नाही, म्हणजेच काय होईल, A not is equal to B. हेन्स गिवन रिलेशन इज काय मिळालं, नॉट अँटीसिमेट्रिक मिळालं. Hence given relation is need not be an equivalence relation. Next example पाहूयात. Example, check whether relation capital R is equal to order pair 1 1, order pair 1 2, order pair 1 3, order pair 2 2, order pair 2 3, order pair 3 3 is transitive on the सेट A इज इक्वल टू 1 2 3 और नॉट जस्टिफाय. काय सांगितले, गिवन जे रिलेशन डिफाईन करून दिलेले आहे ते फक्त इथं तुम्हाला काय विचारले, ट्रान्झिस्टिव्ह रिलेशन आहे का त्याची टेस्ट करायची, आणि असेल तर ठीक, नसेल तर का नाही याचं रिझन पण विचारलेलं आहे. तर आपण टेस्ट गिवन रिलेशनचं टेस्ट करूया की गिवन रिलेशन इज ट्रान्झिस्टिव्ह आहे का. फर्स्टली गिवन relation R is equal to order pair 1 1, order pair 1 2, order pair 1 3, order pair 2 2, order pair 2 3, order pair 3 3. हे रिलेशन आपण दिलेलं होतं ते लिहून घेतलं. नेक्स्ट, R is transitive. चेक काय करायचं आहे, देअरफॉर R is ट्रान्झिस्टिव्ह आहे का चेक करायचं आहे. ट्रान्झिस्टिव्ह. देन फर्स्टला ऑर्डर पेअर आपण कन्सिडर करूयात. ऑर्डर पेअर 1 2 बिलॉंग्स टू आर, ऑर्डर पेअर 2 3 बिलॉंग्स टू आर. पहिल्यांदा काय घेतली, 1 2 आणि 2 3 कन्सिडर केली, कारण जे आपल्याला मिळणार आहे 1 आणि 3 तर ते याच्यामध्ये आहे का, तर आहे. हेन्स काय मिळाली, ऑर्डर पेअर 1 3 बिलॉंग्स टू आर. म्हणजे ऑर्डर पेअर 1 2 बिलॉंग्स टू आर आणि ऑर्डर पेअर 2 3 बिलॉंग्स टू आर असेल तर आपल्याला काय मिळायला पाहिजे, 1 3 बिलॉंग्स टू आर मिळायला पाहिजे. तर 1 3 इथं प्रेझेंट आहे. नेक्स्ट ऑर्डर पेअर पाहूयात, 1 1 बिलॉंग्स टू 1. हेन्स नेक्स्ट कोणती पेअर घेता येईल तुम्हाला, 1 2 बिलॉंग्स टू आर. ऑर्डर पेअर 1 1 बिलॉंग्स टू आर आणि ऑर्डर पेअर 1 2 बिलॉंग्स टू आर घेतली तर जी नेक्स्ट पेअर कोणती मिळणार आहे, 1 2. तर 1 2 आहे का याच्यामध्ये, तर आहे. हेन्स ऑर्डर पेअर 1 2 बिलॉंग्स टू आर. नेक्स्ट 1 1 ऑर्डर पेअर 1 1 बिलॉंग्स टू आर, ऑर्डर पेअर 1 3 बिलॉंग्स टू आर इम्प्लाइज कोणती मिळेल, 1 3 मिळेल आणि 1 3 तर प्रेझेंट आहे. सिमिलरली नेक्स्ट ऑर्डर पेअर 1 2 बिलॉंग्स टू आर, ऑर्डर पेअर 2 2 बिलॉंग्स टू आर. आता ऑर्डर पेअर 1 2 आणि 2 2 आपण 1 2 आणि 2 2 घेतली तर काय मिळेल, परत 1 2 मिळेल आणि 1 2 प्रेझेंट आहे का, तर आहे. ऑर्डर पेअर 1 2 बिलॉंग्स टू आर. नेक्स्ट ऑर्डर पेअर 1 3 बिलॉंग्स टू आर, ऑर्डर पेअर 3 3 बिलॉंग्स टू आर इम्प्लाइज काय मिळेल इथं, परत ऑर्डर पेअर 1 3 बिलॉंग्स टू आर, 1 आणि 3. नेक्स्ट ऑर्डर पेअर कोणती मिळेल, ऑर्डर पेअर 2 2 बिलॉंग्स टू आर, ऑर्डर पेअर 2 3 बिलॉंग्स टू आर इम्प्लाइज काय मिळेल, परत 2 3 बिलॉंग्स टू आर आणि 2 3 आहे का, तर आहे. याच्यामध्ये आपण काय केलं, फर्स्टली पेअर वाईज बघत घेतलं. पहिल्या 2 घेतल्या तर काय मिळते, 1 2. तर 1 2 प्रेझेंट आहे का, आहे. नेक्स्ट काय केलं, 1 2 घेतली, 1 1च्या फर्स्टली घेऊया. 1 1 घेतली आणि 1 1 आणि 1 3 घेतली तर परत 1 3 मिळणार, ती पण प्रेझेंट आहे. नेक्स्टला काय केलं, 1 2 2 3 1 2 आणि 2 3 तर 1 3 मिळालं, तो पण प्रेझेंट आहे. म्हणजे आपण काय केलं, प्रत्येक ह्याच्याशी पेअर कंपॅरिझन करत गेलो.
एक पेअर घेतली आणि त्याच्याबरोबर बाकीच्या कंपॅरिझन करून ट्रान्झिस्टिव्हची प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते का बघितली. मग आपण टेस्ट केले तर आपल्याला एकूण किती इथं पॉईंट हे मिळाले. ट्रान्झिस्टिव्ह रिलेशनसाठी किती कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, तर 6 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. हेन्स गिवन रिलेशन काय मिळालं, हेन्स गिवन रिलेशन इज ट्रान्झिस्टिव्ह. Hence the solution.